नमस्कार ताईंनो, मी सपना. चला मग आमच्या इकडं काल खूप पाऊस आलता, इतका पाऊस आलता आणि खूप वारं वगैरे पाऊस आलता, खूप पाऊस आलता. हे पा लेकरं किती खुश आहे, पावसामध्ये खूप नाचत होते. मस्त पावसामध्ये नाचत होते, छान पाऊस पडत होता, वातावरण असं छान थंड झालं होतं. इतकं वारं सुटत होतं ना, खूप वारं धान खूप सुटत होतं. असं इतकं छान थंड वातावरण झालं होतं. चला मग आता या थंड वातावरणामध्ये म्हणलं मस्त कडक चहा प्या. मग त्यांना दूध आणायला पाठवलं होतं. तोपर्यंत लेकरं खूप नाचत होते. गोलू तर पूर्ण भिजला होता माझा पावसामध्ये खेळू आणि सानिया बी खूप भिजली. नंतर त्यांचे दोघांचे कपडे काढले होते मी, खूप भिजले होते ते. आणि नंतर म्हटलं चला आता चहा बनवायची आहे. त्यांनी दूध आणून दिलं मला, म्हटलं आता चहा बनवते. मग मस्त अशी छानपैकी कडक कडक चहा बनवायची होती, अद्रक टाकून. मग हे बघा असं पाऊस थांबल्याच्या बाद असं थंड वातावरण झालं होतं, एकदम थंड, एकदम शांत वातावरण झालं होतं, एकदम थंड लागत होतं. मग लगेच मग म्हटलं चला आता चहा बनवते. मग चहा बनवायला घेतली, मस्त फर्स्ट क्लास चहा बनवली. मग बिस्किट चहा आम्ही सगळ्यांनी मस्त बसून चहा वगैरे पिली. म्हटलं चला मग आता चहा वगैरे पिणं झाली की म्हटलं आता स्वयंपाक करायचा आहे. तर काल तर आमची लाईटच नव्हती, किती वेळ लाईट नव्हती. रात्री 10 वाजता लाईट आली. असं वारं वावदान सुटले की लाईटीचा खूप प्रश्न असते, लाईटच राहत नाही. मग लाईटच नव्हती, इतकी गरमी होत होती घरामध्ये. बाहेरचं वातावरण छान थंड होतं, पण रात्री मच्छर वगैरे खूप होते ना, चावत होते. मग रात्री मी अंधारातच स्वयंपाक बनवला. मग काय करू, मला अंधारात म्हटलं चला मग खिचडीच बनवली मी रात्री अंधारामध्ये. लाईटच नव्हती ना. हे बा माझा गोलू किती भिजला होता आणि इथं थांबला होता दरवाजामध्ये. म्हणता मम्मा कपडे काढ. मग त्याचे कपडे काढले मी अंगातले, ड्रेस वगैरे मग त्याचा बदलायचा होता. म्हटलं चला तोपर्यंत मग म्हटलं मग ही लेकरं मस्त बाहेर खेळ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा ब्लॉग वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे पाऊस झाला